आज आपण बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळते तशी पापडी चाटवाली खस्ता आणि कुरकुरीत पापडी। सोबतच दही पापडी चाट कशी बनवायची हे पण आपण बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब पण कराल। अगदी गाड्यावर मिळते तशी खस्ता आणि कुरकुरीत पापडी कशी बनवायची याची डिटेल रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर मग जरा सुद्धा वेळ वाया न घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पापडी बनवण्यासाठी आपल्याला 2 कप मैदा लागणार आहे। 2 कप मैदा आणि 2 चम्मच मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। रवा घातल्यामुळे पापडीला छान टेक्स्चर येतो। अर्धा चम्मच ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालायचा आणि यामध्ये चवीपुरतं मीठ आपण घालणार आहोत। 2 चम्मच तूप घालायचं। 2 चम्मच तूप मी यामध्ये घातलेलं आहे। तूप घातल्यामुळे पापडी छान खस्त आणि कुरकुरीत तयार होते। सगळं तूप व्यवस्थित मैद्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे। तूप मैद्याला व्यवस्थित कोट केल्यामुळे पापडी छान खस्ता होते। सगळं तूप मी व्यवस्थित मैद्याला कोट करून घेतलं। आता आपण ज्या कपाने मैदा घेतला होता त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा। 2 कप मैदा आणि 2 चमचे रवा आपण घेतलेला होता, त्यासाठी या कपाने अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे। मळून घेतलेला मैदा आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। 15 मिनिट हे पीठ मी छान मुरून घेतलेलं आहे। आता यातला एक मोठा गोळा काढायचा। तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण याची पापडी बनवू शकता। मी इथे मोठा एक गोळा घेतलेला आणि चपाती याची मोठी लाटून घ्यायची। यावर थोडा मैदा घालायचा आणि याची मोठी एक चपाती आपण लाटून घेणार आहोत। एक मोठी पातळ चपाती मी इथे मैद्याची लाटून घेतलेली आहे। लहान स्टीलची वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने आपण छोट्या छोट्या पापड्या करून घेणार आहोत। अशा प्रकारे सगळ्या पापड्या एका आकाराच्या करून घ्यायच्या। अशा प्रकारे जर तुम्ही पापड्या केल्या तर सगळ्या पापड्या एकसारख्या तयार होतात। अशा प्रकारे आपण सगळ्या पापड्या करून घेणार आहोत। सगळ्या पापड्या मी एकसारख्या अशा प्रकारे करून घेतलेल्या। एखादा काटा चम्मच घ्यायचा किंवा चाकूच्या साहाय्याने पण तुम्ही हे करू शकता। काटा चम्मचनी अशा प्रकारे पापडीला आपण होल करून घेणार आहोत। सगळ्या पापडीला आपण अशा प्रकारे होल करून घेतलेले। एवढी पातळ आपल्याला पापडी लाटून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूला मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे। तेलामध्ये एक छोटा गोळा घालायचा। तो गोळा लगेच वर आला म्हणजे तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे। गॅस लो फ्लेमवर करून घ्यायचा आणि त्यानंतर एक एक करून अशा प्रकारे पापडी आपण तेलामध्ये सोडणार आहोत। कढईमध्ये बसेल एवढ्या पापड्या आपण एका टाइमला घालून घेणार आहोत। लो टू मीडियम फ्लेमवर या पापड्या आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। खालची बाजू व्यवस्थित तळून घ्यायची, त्यानंतर पापड्या एक एक करून पलटी करायच्या। पापडीचा रंग बदलेपर्यंत या पापड्या आपल्याला छान लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत। पापड्या मी तेलामध्ये 8 ते 9 मिनिट छान तळून घेतलेले आहे आणि कलर बघू शकता तुम्ही, मस्त पापडीला आलेला आहे। पापडी तेलामधून काढून घ्यायची आणि अशाच प्रकारे मी सगळ्या पापड्या तळून घेणार आहे। सगळ्या पापड्या मी अशा प्रकारे छान तळून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही पापडी बनवली तर तुमची पापडी पण 100% खस्ता आणि कुरकुरीत होणार। एकदा करून महिनाभर ही पापडी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। पापडी चाटवाली पापडी बनवून आपली तयार झालेली आहे। याचीच आपण आता दही पापडी चाट कशी बनवायची ते बघूया। पापडीवर छान रगडा घालायचा, फेटून घेतलेलं दही घालायचं, चिंच गुळाची छान आंबट गोड चटणी घालायची, थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि बारीक शेव यावर घालायची, लाल तिखट चाट मसाला आणि मीठ घालायचं। मस्त चटपटीत आपली दही पापडी चाट तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।